सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने। प्रियंका गांधी कमलनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। शिवराज सिंग चौहान सरकारवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, म्हणून त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। आणि सोशल मीडियावरती पोस्ट केल्यामुळे हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज। याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांचं सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप ट्विटवरून करण्यात आले होते। त्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे। सोबतच जे तिथे काँग्रेसचे नेते आहे प्रदेशाचे अरुण यादव यांच्या विरुद्ध देखील एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। शनिवारी रात्री हा एफआयआर दाखल करण्यात आला। त्यांना म्हणणं आहे की भ्रष्टाचाराचे आरोप, बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यामुळे शिवराज चौहान यांची प्रतिमा मलिन झाली आहे। त्याच मुद्द्यावरती ही एफआयआर मध्यवर्तीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत, या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय प्रियंका गांधींचं कमलनाथ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले म्हणून गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आणि शिवराज सिंग चौहान सरकारवर त्यांनी हे सगळे आरोप केले होते आणि अखेर हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आपण बघतोय। सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट केलेली होती ज्याच्यात हा सगळा प्रकार वाढल्याचं आपण बघतोय आणि अखेर त्यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ठाणे शहराध्यक्षांवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजी नगरसेवक तसंच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। 2 दिवसांपूर्वी राबोडीत अतिक्रमणावर कारवाई करत असताना सुहास देसाई यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी केली होती। त्यामुळे एनसीबीच्या सुहास देसाईंविरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आता क्षणात जी महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आताची ब्रेकिंग न्यूज। पुन्हा एकदा बातमी आपण जाणून घेऊयात। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ठाणे शहराध्यक्षांवर राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। माजी नगरसेवक तसंच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आपण बघतोय। 2 दिवसांपूर्वी राबोडीत अतिक्रमणावर कारवाई करत असताना सुहास देसाई यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांनी केली होती। आणि आता आपण जाणून घेणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांचे बंधू आणि हॉटेल व्यावसायिक जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे। याशिवाय जयंत पाटलांच्या काही निकटवर्तीयांना देखील ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे। सोलापुरातील पहिल्या आयटी पार्कचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। शरद पवार सोलापुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं सोलापुरात जंगी स्वागत केलं आणि त्यानंतर ते डोणगावकडे रवाना झाले। काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये काँग्रेस गटाचा मेळावा होणार आहे आणि त्यानिमित्ताने रोहित पवार आणि रोहित पाटील मोहोळ शहरातून जात असताना त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांनी त्यांना अभिवादन करून धाराशिवच्या दिशेने ते रवाना झाले। भुसावळ ते मनमाड दरम्यानच्या 3ऱ्या मार्गावर इंटरलॉकिंग करण्यात आलेलं आहे। रेल्वे लाईनच्या कामासाठी 14 आणि 15 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकच्या काळात 30हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्यात, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला। परभणीच्या मानवत इथे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अवैध पद्धतीने प्लॉट विक्री केल्याचा प्रकार उघड झालाय। विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून असे प्रकार होत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होते। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील लासूर स्टेशन इथे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। कांदा मार्केटमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावेळी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली। वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जीवदान मिळाले। वनविभागाच्या वतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या
अप्पर तहसील कार्यालय आणि कार्यालयातील कर्मचारी चोरीला गेल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केली आहे। अप्पर तहसील कार्यालयाची इमारत नेहमी बंद असते आणि या ठिकाणी तहसीलदार आणि कर्मचारी उपस्थित नसल्यानं नागरिकांची कामं जी ती खोळंबतात, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले। भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली असून दर्शन रांगेत भाविकांची रीघ बघायला मिळते। बुलढाण्यामधील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गांजाची तस्करी करणाऱ्यांवर मलकापूर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 8,26,000 किमतीचा 70 किलो गांजा जप्त करण्यात आला, तर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। एनआयएची टीम मालेगावमध्ये दाखल झाली आहे। पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या एका संशयिताला एनआयएने ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। यवतमाळच्या हिवरी वनक्षेत्रात येत असलेल्या हिवरी बीटमध्ये 2 बिबट्यांची झुंज झाली आणि या झुंजीत 4 वर्षांचा बिबट्या जखमी झाला। या जखमी बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू करण्यात आला असून पुढील उपचारासाठी वर्धा इथल्या केंद्रावर दाखल करण्यात आला। सांगली जिल्ह्यातील चांदोली इथे वारणावती इथल्या नागरी वसाहतीमध्ये करमणूक केंद्राजवळ नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना बिबट्याच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय, त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक वन विभागाकडे करतात। आणि एक धक्कादायक बातमी आहे ठाण्यामधनं। ब्रेकिंग न्यूज की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झालाय। यातील 13 रुग्ण हे आयसीयू मध्ये तर 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होते। रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिलेला आहे। काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्यानं, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाण्यातनं धक्कादायक बातमी समोर येते की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीमध्ये तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला। यातील 13 रुग्ण हे आयसीयू मध्ये उपचार घेत होते, तर 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते। रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आणि काही रुग्ण हे प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी तिथं उपचारासाठी आणले गेले आणि त्यातल्या काही रुग्णांचं वय हे 80 पेक्षा अधिक होतं। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के। नरेश मस्केजी, आता या क्षणाची बातमी आपण बघतोय की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला। यापूर्वी देखील काही रुग्ण तिथे दगावले होते, याला नेमकं जबाबदार कोण? हे बघा, याला जबाबदार जे काही बातम्यांचा जो फ्लो सुरू आहे त्याच्यामध्ये जर आपण हॉस्पिटल किंवा डॉक्टरांना जबाबदार धरत असाल तर मला वाटतं आपण पूर्णपणे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे। आत्ता जे काही 17 रुग्ण जे आपण जी बातमी पाहतोय त्याच्यानंतर मी आत्ता डीनशी बोललो। तुम्हाला सांगतो, जे काही एक पेशंट त्यातला होता सर्पदंश झालेला, शहापूर जिल्ह्यातनं शहापूर तालुक्यातनं आलेला होता। एक जो मुलगा आहे तो केरोसिन पॉयझनिंग त्याला झाली होती। एक जी महिला आहे 4 दिवस हेड इंजुरी होती आणि तिला कोणच नातेवाईक नव्हतं, रस्त्यात कुठेतरी हेड इंजुरी झाली होती। तुम्हाला सांगतो की त्या रुग्णालयाची जी क्षमता आहे, क्षमतेपेक्षा जास्त पेशंट त्या ठिकाणी येत असतात, परंतु कोणालाही त्या ठिकाणी परत पाठवलं जात नाही। परत जर पाठवायला जर डॉक्टरने सांगितलं, त्या ठिकाणी तिथले ते रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणी भांडण केलं जातं, डॉक्टरांना मारहाण केली जाते। सिव्हिल हॉस्पिटल बंद आहे, सिव्हिल हॉस्पिटल दुसरीकडे सुरू आहे, सिव्हिल हॉस्पिटल काम सुरू आहे, पण तो लोकांना माहीत नसल्यामुळे जे काही रुग्ण येतात ते डायरेक्ट सगळे कळवा हॉस्पिटलला येतात। रायगड जिल्ह्यातून महाड, पोलादपूर असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, हे सर्व रुग्ण त्या ठिकाणी येत असतात। हॉस्पिटलची कॅपॅसिटी 500 ऍडमिटची फॅसिलिटी, आज 600-650 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट केले जातात। जशी जागा मिळेल अगदी स्ट्रेचरवर सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी उपचार केला जातो। रुग्णालयात येणारा सर्वसामान्य घरातला हा रुग्ण असतो, शेवटच्या क्षणापर्यंत घरी ते वाट बघतात आणि अति झालं की त्या ठिकाणी रुग्णालयात घेऊन येत असतात, परंतु रुग्णालयातनं कोणालाही परत पाठवलं जात नाही। आता गेल्या आठवड्यात काही लोकांनी स्टंट केला, पण आपण चौकशी केली का? तो जे काही रुग्णाच्या बाबतीत ज्यांनी स्टंट केला तो रुग्ण एक ड्रंकर होता,
तो घरी फिट येऊन पडला होता, त्याला घरी उलटी झाली, ती उलटी अन्ननलिकेत झाली, आणि त्यानंतर अन्ननलिकेत गेली आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्याला आणलं गेलं. आपण त्याच्या पाठीमागे काय आहे त्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. आमच्या डॉक्टरांची चुकी असेल, महानगरपालिका प्रशासनाची, आरोग्य खात्याची चुकी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु ज्या रुग्णालयामध्ये 1200 बाह्य रुग्ण तपासले पाहिजेत, दिवसाला 2,500 बाह्य रुग्ण तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आपण ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग या सगळ्याच्यात मनुष्यबळ कमी पडते असं आपलं म्हणणं आहे? हे बघा, जो काही कायदा आणि नियम आहे त्यानुसार 500 जर खाटांचं हॉस्पिटल असेल तर त्याला शासनाने ठरवून दिलेत एवढे डॉक्टर्स पाहिजेत, एवढ्या नर्स पाहिजेत. त्यानुसार त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि नर्सेस आहेत. मग काही जागा ज्या अपुऱ्या आहेत त्या संख्येनुसार त्यासाठी आम्ही गेले 10 ते 15 वर्ष शासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या जागांना आम्हाला मान्यता दिली नव्हती. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला त्या जागांना मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार जागा भरण्याचं आमचं काम सुरू आहे. इंटरव्ह्यू सुद्धा गेल्या 10-15 दिवसामध्ये झाले, त्याच्या आधी सुद्धा झालेले आहेत. पुन्हा जर आम्ही शासनाची मान्यता नसेल त्या जागेला आणि जागा भरल्या तर पुन्हा तुम्ही बोंबाबोंब करणार आहात. शासनाच्या मान्यतेशिवाय जागा भरल्या, डॉक्टर्स भरले, नर्सेस भरले. आज तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स असतील, जो काही स्ट्रक्चर आहे, मी तुम्हाला डॉक्टरांच्या बाजूने बोलत नाही, पण जो काही स्ट्रक्चर आहे, जो काही पेमेंट स्ट्रक्चर आहे त्यानुसार किती तुम्ही जाहिराती काढा, डॉक्टर्स त्या ठिकाणी येत नाहीत. तो जी काही पगार आहे तो त्यांना मान्य नसतो, त्याच्यापेक्षा जास्त पगार त्यांना पाहिजे असतो. त्या ठिकाणी 10 वेळा जाहिराती काढून सुद्धा डॉक्टर्स त्या ठिकाणी येत नाहीत. महानगरपालिकेला अधिकार नाही दिलेला आहे की उद्या जर महानगरपालिकेला वाटलं की एखाद्या डॉक्टरची भरती करायची विदाऊट मान्यता, विदाऊट जाहिरात, विदाऊट शासन मान्यता, आपण ते करू शकत नाही. या सुद्धा अनेक अडचणी आहेत. याचा सुद्धा आपण तपास केला पाहिजे. त्या रुग्णालयावरती प्रचंड लोड आहे. फक्त ठाणे महापालिका हद्दीतला नाही तर रायगड असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, या सर्व जिल्ह्यातनं त्या ठिकाणी रुग्ण येत असतात. रुग्ण तिथे नाकारले जात नाहीत. पण नरेश म्हस्केजी, ठाणे या म्हणजे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या घडामोडी पोहोचत असणार. जर निर्णय घ्यायचा झाला तर त्यांच्या पातळीवर, त्यांच्या विशेष अधिकारामध्ये ते त्वरित काहीतरी निर्णय घेऊ शकतात. याबद्दल ज्या अडचणी तुम्ही मांडतायत त्या सुटू शकतात. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर ज्या काही पेंडिंग जागा, जे शासन दरबारी जे काही अडकले होते विषय, त्याला सर्व विषयांना त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रुग्ण घरी थांबतो आणि अत्यंत बिकट परिस्थिती आल्यानंतर त्या रुग्णालयात आणले जातात. आणि बऱ्याचदा तशा पद्धतीतच एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामध्ये जर डॉक्टरांची हलगर्जी असेल, नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करेल. परंतु मृत्यू झाला म्हणून पूर्ण प्रशासन बेजबाबदार किंवा डॉक्टरांनी हॉस्पिटलमुळे रुग्ण दगावले, हे म्हणणं योग्य नाही आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या संदर्भात आपण मागणी कराल? नक्कीच. मी आत्ताच डीन जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं मी माहिती घेतलेली आहे. त्या कळवा हॉस्पिटल, तुम्ही कळवा हॉस्पिटलमध्ये आमचं जो हार्ट केअर युनिट आहे त्या ठिकाणी आम्ही एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी करतो. तुम्ही जाऊन बघा. हजारो रुग्ण त्या ठिकाणी आम्ही करतोय, त्याच्यावर इलाज करतोय आणि यशस्वीरित्या आम्ही करतोय. चांगल्या गोष्टी तिथे आहेत. एक जर लोड वाढला असेल शेवटच्या क्षणापर्यंत जर रुग्ण घरी थांबत असेल आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये रुग्णालयात तुम्ही आणत असाल तर हॉस्पिटल प्रशासन सुद्धा काय करणार? कुठल्या हॉस्पिटलमध्ये जर अशा शेवटच्या क्षणापर्यंत जर रुग्ण जर घरी ठेवला आणि अचानक तुम्ही शेवटच्या क्षणी तुम्ही घेऊन आला तर डॉक्टरांच्या हातात सुद्धा काय आहे याची सुद्धा आपण माहिती घेणं गरजेचं आहे. केवळ रात्रंदिवस काम करणाऱ्या ज्या डॉक्टरांनी कोविड सारख्या परिस्थितीमध्ये हजारो रुग्ण त्या ठिकाणी ट्रीट केले, ज्या स्टाफने हजारो रुग्ण त्या ठिकाणी ट्रीट केले स्वतःचा जीव धोक्यात घालून, पण केवळ बातमी करता त्या डॉक्टरांना जबाबदार धरणं, त्या हॉस्पिटलला जबाबदार धरणं योग्य नाहीये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघितलं की ठाण्याच्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाले, एका रात्री 17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आपण आत्ताही जाणून घेतली. आणि या संदर्भात खरं तर नरेश म्हस्के यांच्याशी देखील आपण बोललो. पुरेसं मनुष्यबळ हा देखील एक मुद्दा आहेच, पण सध्याला ज्या प्रमाणात रुग्ण येत आहेत आणि त्या तुलनेत जे मनुष्यबळ आहे
तिथं ते तेवढं पुरेसं नाही आहे. पण त्याचबरोबर काही रुग्ण शेवटच्या क्षणाला आणले जातात, ते अत्यंत सिरियस झालेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण होतं. हा देखील मुद्दा त्यांनी प्रकर्षाने समोर आणलेला आहे. यानंतर बघूयात इतरही घडामोडी अगदी झटपट. राज्यातील महामंडळ वाटप प्रक्रियेला वेग आल्याची माहिती समोर येते. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या समावेशामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदारांच्या संख्येनुसारच महामंडळाचं वाटप होणार असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. महायुतीमध्ये 50-25-25 या नव्या सूत्राने महामंडळ वाटप करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. समन्वय समितीच्या 2 बैठकांमधील चर्चेत नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचं सांगण्यात येत असून महामंडळ वाटपात भाजपच्या वाट्याला 50% तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 25% महामंडळ येणार असल्याची माहिती आहे. महामंडळ वाटपाबाबत समन्वय समितीची 3री बैठक 20 ऑगस्ट नंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच विधिमंडळ समिती अध्यक्षांची नेमणूक पक्षीय बलाबलानुसार म्हणजे पक्षीय बलाबल जे असेल त्यानुसार होणार असल्याची देखील माहिती पुढे येते. अजून मला तरी कळलं नाही आहे. मला जर उद्याचं असं कळलं तर तुम्हाला नक्की कळवतो. सर, एक महामंडळाचा विषय आहे तो फॉर्म्युला वाटप 50-25-25 असा फॉर्म्युला. आता असं आम्ही एक समन्वय समिती तयार केली आहे. समन्वय समिती सगळे फॉर्म्युले ठरवेल, कुठलं महामंडळ कोणाला द्यायचं ठरवेल. अजून काही सगळ्या गोष्टी अजून नक्की झाल्या नाही आहेत. नक्की झाल्यावर तुम्हाला कळवतो. नेमका महामंडळाचा फॉर्म्युला हा 50-25-25 आहे का? काय घडामोडी घडतायत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. तुषार, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर प्रथमच भाजपच्या वाट्याला आपल्याला 25% अधिकचा वाटा मिळताना पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा हे 3 पक्ष आता सत्तेमध्ये असताना 3 पक्षांना आपल्याला समान वाटा पाहायला मिळाला. भाजपाचे 9 मंत्री, राष्ट्रवादीचे 9 मंत्री तर शिवसेनेचे देखील 9 मंत्री. मात्र आता यापुढे हा वाटा आपल्याला वर खाली असणार आहे ते आपल्याला महामंडळ वाटपावरून पाहायला मिळते. आता महामंडळ वाटपामध्ये 4 महामंडळांना मंजुरी मिळालेली आहे, त्याचा अध्यादेश देखील निघालेला आहे. त्यामुळे आता हे महामंडळ वाटप करताना भाजपच्या वाट्याला 2 महामंडळ येतील, शिवसेनेच्या वाट्याला 1 महामंडळ येईल, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 महामंडळ येईल असं आपल्याला यावरून पाहायला मिळते. भाजपाला संख्याबळानुसार 50% वाटा आहे, शिवसेनेला 25% वाटा आहे आणि राष्ट्रवादीला 25%चा वाटा आहे. त्यामुळे या महामंडळाचं सूत्र या पुढील काळात कायम राहिलं तर तो वाटा आपल्याला सत्ता स्थापनेमध्ये देखील पाहायला मिळू शकतं. ही त्यातली लिटमस टेस्ट असू शकते. त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे हा समन्वय समितीच्या 2 बैठकाच्या चर्चाअंती मिळालेला फॉर्म्युला आहे. या संदर्भात आपल्याला सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांनीही खात्रीला एक माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे हा जो वाटा आहे या वाट्यामध्ये आता भाजपाला 50% वाटा मिळाल्यामुळे भाजपाचं पारडं यापुढील काळात देखील जड राहील हे मात्र या निमित्ताने सांगायला हवं. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.